इकडे ये, तो ओळखीचा पुरुषी आवाज ऐकून कायराचे पाय स्तब्ध झाले. तिला गोडपणे हालचाल करणेही अवघड झाले होते. मोठ्या मुश्किलीने आपल्या धडधडणाऱ्या हृदयावर नियंत्रण मिळवत ती मागे वळली. तिचा कट्टर शत्रू दिवाणखान्यात दाराला टेकून शांतपणे उभा होता, पण आत येण्यापूर्वी दार बंद करायला तो विसरला नव्हता. मॅडम कायरा, मी तुम्हाला इथे किती वाजता यायला सांगितले होते? त्याच्या स्वरात रागाची छटा होती, तर त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. त्याची नजर आपल्याला भेदत असल्याचे तिला जाणवत होते. मला खरंच माफ करा साहेब, सामान भरायला मला थोडा वेळ लागला, असे म्हणत ती लडखडत पुढे गेली. तो म्हणाला, मी तुला सांगितलं होतं की हे सगळं अनावश्यक सामान सोबत आणण्याची काहीच गरज नाही. आपण निघण्यापूर्वी मी तुला शॉपिंगला घेऊन जाईन. मी तुझ्यासाठी एवढं तरी करूच शकतो. तो तिच्या अगदी समोर उभा राहिला. त्याने कायराच्या कमरेवर हात ठेवताच ती पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी वळवळत मागे सरकली. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिच्या डोळ्यात अविश्वास भरला होता. आपलं अजून लग्न झालेलं नाही. अगं, असं कसं? तुला वाटतं की हे लग्न आयुष्यभर टिकेल? हे लग्न तसंही मोडणारच आहे. मग हा सगळा गोंधळ कशाला? तू लग्नाशिवाय सहज 3 महिने माझ्यासोबत घालवू शकतेस. तू करू शकतेस. तो तिच्याकडे निरखून पाहत होता. माझी सतसत विवेक बुद्धी अजून जिवंत आहे. अरे, मला वाटलं की ती मेली आहे. तो उपहासाने म्हणाला, ठीक आहे, दासीसोबत जा. ती तुला तुझी खोली दाखवेल. संध्याकाळी मी तुला फार्म हाऊसवर घेऊन जाईल. तिथे आपण लग्नाच्या शपथा घेऊ. पण खबरदार, या लग्नाबद्दल कोणालाही सांगू नकोस. जर माझ्या ओळखीच्या कुणाला हे कळलं तर मी तुला ठार मारेन. त्याने तिला धमकीवजा इशारा दिला आणि तो पटकन खोलीतून बाहेर पडला. तर ती सोफ्यावर धाप टाकत बसली होती. अरे देवा, मी हे काय करत आहे? मी अशा माणसाला स्वतःला समर्पित करत आहे ज्याच्याबद्दल मी डोळे मिटून हे बोलू शकते. तो जगातला सर्वात धोकादायक माणूस आहे. त्याच्यासोबत वेळ घालवताना तिच्या लक्षात आले की गुगल आणि इतर माध्यमांना प्रियांशबद्दल जे काही माहीत होते ते काहीच नव्हते. अंतर्मनातून तो एक अत्यंत गूढ आणि गहन व्यक्ती होता आणि जर कोणी त्याच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना हे कळून चुकले असते की प्रियांच्या आयुष्यात अशा गोष्टी आणि रहस्य दडलेली होती ज्यांची कल्पना कोणत्याही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची होती. त्या संध्याकाळी वधूचा पोशाख तिच्या खोलीत आणून दिला गेला. तिने शांतपणे त्या पोशाखाकडे पाहिले, त्यावर बोटे फिरवली. तिचे डोळे पाण्याने भरले होते. ती देवाकडेही मदत मागू शकत नव्हती, कारण तिने जे काही केले होते ते तिने स्वतःच्या मर्जीने केले होते. तिच्याकडे 2 पर्याय होते, पण तिने चुकीचा पर्याय निवडला होता आणि आता त्या चुकीची तिला भयंकर शिक्षा मिळत होती. आता मला तुला हा ड्रेस पण घालून द्यावा लागेल का? मला आता तुझ्याकडे यायचे नाहीये. नाहीतर तू पुन्हा ओरडायला लागशील, कारण आपण अजून वचनं सुद्धा घेतलेली नाहीत. तो तिच्याकडे अत्यंत वैतागून पाहत गुरगुरला. ती अडखळत बोलली आणि त्याच्याकडे वळली. लवकर हा ड्रेस घाल. आपल्याला निघायचं आहे. आपल्या दोघांची रात्री 8 वाजता फ्लाईट आहे. तिने पटकन होकारार्थी मान हलवली. जेव्हा ती तो ड्रेस घालून बाहेर आली, तेव्हा प्रियान जागेवरच थिजून गेला. तो त्या अविश्वसनीय सुंदर स्त्रीला पाहून मंत्रमुग्ध झाला होता. प्रियांशला नजर हटवणे अशक्य झाले होते. सुंदर. तिचे होठ हळुवारपणे मिटले. ती अस्वस्थपणे सरकली. प्रियांशने जड ठाम पावले टाकत तिच्या जवळ जाऊन आपला हात पुढे केला, संकोचत. कायराने आपला हात त्या क्रूर माणसाच्या हातावर ठेवला. त्याचे नाव ऐकूनच तिच्या अंगावर काटा येत होता आणि आता तिची इच्छा नसतानाही ती त्याची पत्नी बनणार होती. तू माझी फसवणूक करतोयस का? प्रियांश नेहमी स्पष्ट बोलतो. फसवणूक हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही आणि जे लोक फसवणूक करतात त्यांचा मला प्रचंड तिरस्कार आहे. त्याने तिचे गाल चिमट्यात पकडले, प्रेमाने, पण त्याच वेळी अत्यंत मोहक आणि प्राणघातकपणे. तो अशा स्वरात बोलला की कायराचं हृदय पूर्णपणे छिन्न-विछिन्न झालं. ती गाडीत बसत असताना प्रियांशने हात पुढे करून तिचा जड लेहेंगा उचलला, त्याची घडी घातली आणि गाडीत ठेवला. काश तू माझा खरा नवरा असतास. त्याच्या दाट केसांकडे बघत ती नकळतपणे पुटपुटली. आणि मग हे कधीच शक्य होणार नाही हे माहीत असूनही आपल्या बालिश विचारांवर नकळतपणे हसली. प्रियांशसारखा श्रीमंत आणि शक्तिशाली माणूस तिच्यासारख्या साध्या मुलीशी लग्न का करेल? तो तिला इतक्या मनापासून आपली पत्नी म्हणून का स्वीकारेल? तिला हे चांगलंच माहीत होतं की सहज मिळणाऱ्या स्त्रियांचा पुरुष कधीही आदर करत नाही. ती सुद्धा त्याला अगदी सहजपणे मिळाली होती. ती एखाद्या पिकलेल्या फळासारखी त्याच्या मांडीवर येऊन पडली होती. मग तो तिची कदर का करणार होता? या विचाराने तिचे डोळे वेदनेच्या अश्रूंनी भरले होते. प्रियांश शांतपणे गाडी चालवत होता. त्याला त्या मुलींच्या अश्रूची पर्वा नव्हती. कायराच्या हुंदक्यांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता, कारण त्याने तिच्यासाठी आधीच पूर्ण किंमत मोजली होती. त्याने आपले ओठ घट्ट मिटले होते. या रडण्याच्या आणि आक्रोश करण्याच्या नाटकाने तुला काय सिद्ध करायचे
करायचं आहे की मी तुला जबरदस्ती करतोय? त्याच्या नाराजीचा जड आवाज गाडीवर घुमला. कायराने वेदनेने आपले अश्रू पुसले आणि जोरजोरात मान हलवली. नाही, मी असं काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीये. माफ करा. तिने घाबरून लगेच माफी मागितली. तिचा थरथरता आवाज ऐकून त्याने एक मोठा श्वास सोडला. बघ मुली, जे काही घडत आहे ते तुझ्या स्वतःच्या इच्छेने घडत आहे किंवा तुझी भीक मागितली नाही. तू त्या करारावर तुझ्या स्वतःच्या इच्छेने पूर्ण शुद्धीवर असताना सही केली आहेस. माझी इच्छा असेल तर मी हा करार आत्ताच रद्द करू शकते का? मी तुझे सगळे पैसे परत देईन. शेवटच्या आशेने थरथरत्या आवाजात तिने विचारले. तिच्या प्रश्नाने प्रियांच्या चेहऱ्यावर एक दृढ आणि गंभीर हास्य उमटले. मला वाटतं तू तो करार नीट वाचला नाहीस. त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की जर तू मुदतीपूर्वी हे संपवण्याचा प्रयत्न केलास तर तुला दंड म्हणून मी दिलेली संपूर्ण रक्कम $50,000ने गुणून परत करावी लागेल. हे तेव्हाच होईल जेव्हा तू मुदत संपण्यापूर्वी हा करार मोडण्याचे धाडस करशील. हे देवा, मला धीर दे. ती नकळतपणे म्हणाली. देव तुझं भलं करो. मी एवढंच म्हणू शकतो. खांदे उचकवत तो म्हणाला. गाडी एका भव्य वाड्यासमोर थांबली. तिथे अनेक महागड्या गाड्या उभ्या होत्या. प्रियांचे हे सर्व जवळचे मित्र आले होते. जेव्हा त्यांनी प्रियांच्या पत्नीला पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची निराशा झाली. त्यांना धक्काच बसला, कारण प्रियांशने तिचा चेहरा झाकला होता आणि हे सर्व कायराच्या इच्छेनुसार घडत होते. यार, हा अन्याय आहे. तू ज्या मुलीशी, ज्या बाईशी लग्न करत आहे ती कोण आहे हे आम्हालाही कळायला हवं. आपल्या मर्यादेत राहा. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. जर मी तुम्हाला चुकून माझ्या लग्नाला बोलावले असेल तर फक्त पाहुण्यांची भूमिका करा, जेवण करा आणि इथून निघून जा. अत्यंत उद्धटपणे त्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांची जागा दाखवून दिली. पंडितजी, तुम्हालाही वेगळं आमंत्रण पाठवायचं का? त्यानंतर तुम्ही लग्नाचे विधी सुरू करणार का? तो पंडितजींना कठोर सुरात म्हणाला आणि ते थक्क झाले. बाळा, आम्ही तुझं लग्न लावून देऊ शकतो, पण त्यासाठी तुझ्या आईवडिलांची किंवा एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची गरज आहे. प्रियांशने त्यांच्यासमोर नोटांचा गठ्ठा फेकला. काळजी करू नका, मी आत्ताच तुम्हा दोघांचं लग्न लावून देतो. इथे साक्षीदार आहेतच. तो खोडकरपणे हसत म्हणाला. कायरा भीतीने थरथर कापत होती. तिला मोठ्याने रडावंसं वाटलं. ती स्वतःला आवरू शकली नाही. तिला आता असे वाटत होते की तिने अशा ठिकाणी पळून जावे जिथे तिला कोणीही शोधू शकणार नाही. त्यांचं लग्न झालं. तिचं नाव शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपती आणि राजकारण्याच्या नावापुढे जोडलं गेलं. पण फक्त थोड्या काळासाठी. 3 महिने ती त्याची होती. त्यानंतर तिने काहीही केले तरी प्रियांशला त्याची पर्वा नव्हती. आता तिला काळजी वाटत होती की त्या करारामध्ये आणखी कोणत्या अटी असतील. मी तो करार पुन्हा वाचू शकते का? ती पुन्हा त्याच्यासोबत गाडीत बसली होती. तिने वधूचा पोशाख काढला होता आणि आता ती साध्या कपड्यांमध्ये होती. नाही, तू तो पुन्हा वाचू शकत नाही. पण तुला काही प्रश्न असतील तर तू मला न घाबरता विचारू शकतेस, तो सहजपणे म्हणाला. आपण आज स्वित्झर्लंडला जाणार आहोत का? हो, आणि यानंतर मला आणखी मूर्ख प्रश्न विचारू नकोस. मी गाडी चालवत आहे. हे ऐकून तिचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. हे उघड झाले की तिच्या मनात तिने समोर बसलेल्या त्या राक्षसी माणसावर शिवांचा एक खास वर्षाव केला होता. तो स्वतःला काय समजतो? फक्त काही पैसे मिळाल्यामुळे तो ढगात उडणाऱ्या सुपरमॅनसारखा वागू लागला आहे. जर मला दुप्पट पैसे मिळाले तर मी सर्वात आधी माझ्या बोटांच्या इशाऱ्याने त्याच्याकडून भरतनाट्यम करून घेईल. जर मी त्याला माझा ड्रायव्हर बनवले नाही तर माझं नाव कायरासुद्धा नाही. तू आता तुझं नाव बदलून दुसरं काहीतरी ठेव, कारण प्रियांसारखा देखणा आणि श्रीमंत माणूस तुझा ड्रायव्हर होऊच शकत नाही. झोपेतही तुला हे सुंदर स्वप्न कधीच दिसणार नाही. ती खूप घाबरली होती आणि तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती गरगरं फिरली. तुम्ही माझ्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला मन वाचता येतं का? बाईसाहेब, तुम्ही हे सगळं फक्त मनातल्या मनातच विचार करत नाहीये, तर लाऊडस्पीकरसारखं मोठ्याने बोलत आहात आणि देवाच्या कृपेने माझे कान अगदी शाबूत आहेत. तुमचा सगळा राग माझ्यापर्यंत सहज पोहोचला आहे. मला तुम्हाला फक्त एक शेवटचा इशारा द्यायचा आहे. जर तुम्ही तुमच्या या अतिवेगवान विचारांना आत्ताच थांबवलं नाही तर तुमच्या नाजूक हृदयासाठी जे भवितव्य वाट पाहत आहे ते असह्य असेल. हे ऐकून तिने भीतीने आपली लाळ गिळली आणि खेळण्यातील मांजरीसारखं डोकं हलवलं. आता ती घाबरली होती. थोड्याच वेळात तो तिला त्याच्या आलिशान खाजगी विमानात घेऊन चढला होता. ते एकमेकांच्या अगदी जवळ बसले होते. विमानाने उड्डाण घेताच त्याला जोरदार धक्का बसला. तेव्हा कायरा भीतीने किंचाळली. तिने डोळे मिटून घेतले आणि आपल्या
कट्टर शत्रूचा हात एखाद्या लाईफ जॅकेटप्रमाणे घट्ट पकडला ती थेट त्याच्या छातीवर येऊन पडली. या अचानक झालेल्या जवळच्या भेटीमुळे त्यांच्या चेहऱ्यामधील अंतर केवळ काही इंचावर आले होते. तिचा गरम, वेगवान श्वास त्याला त्याच्या चेहऱ्यावर सर्वत्र जाणवत होता. एखाद्या लहानशा गोष्टीने ती घाबरली होती. मांजरीच्या पिलाप्रमाणे भीतीने थरथरत होती. ते पाहून प्रियांच्या दगडासारख्या कठोर हृदयाचे ठोकेही वेगाने धडधडू लागले. ती आतून पूर्णपणे खचू लागली होती. तिच्या चेहऱ्यावरच्या निरागसतेने प्रियांच्या मनात एक विचित्र भावना जागृत केली. शांत हो, सगळं काही पूर्ववत झालं आहे, तो आपल्या खोल जड आवाजात म्हणाला. कायराने हळूच पापण्या उंचावल्या. पण ती मागे हटण्याआधीच प्रियांशने स्वतःवरचा ताबा गमावला. पुढच्या क्षणी त्याने तिचा नाजूक चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि तिच्या गुलाबी ओठांवर झुकला. ती शिक्षा नव्हती, ती एक रोमॅन्टिक भावना होती, जिने क्षणभर वेळ थांबवला होता. कायरा स्तब्ध उभी आणि सुन्न झाली. तिला काहीच कळत नव्हते. प्रेमाच्या या अचानक झालेल्या उफाळ्यामुळे काय करावे हे तिला सुचतच नव्हते. तिने फक्त त्याचा हात धरून ठेवला. जेव्हा तो हळूच बाजूला झाला तेव्हा त्याच्या डोळ्यात एक खोडकर चमक होती. तू आयुष्यात कधी कोणाला किस केले नाहीस का? त्याने त्याने आश्चर्याने आणि गमतीने विचारले. कायराचा चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला आणि ती उद्गारली, अरे देवा, काय मूर्खपणा करतोयस तू? हे माझं पहिलं लग्न आहे. पण आजकालच्या आधुनिक काळात मुलं मुली हे सगळं अगदी सहजपणे करतात. लग्नाशिवाय सुद्धा. प्रियांश तिला चिडवत म्हणाला. मी मी त्या आधुनिक सहज वागणाऱ्या मुलांपैकी नाही. ती तोंड वाकडं करत स्पष्टपणे म्हणाली. प्रियांच्या चेहऱ्यावर उपहासाचे भाव होते. अचानक तो थंड स्वरात म्हणाला, हो, तू त्या बायांपैकी एक आहेस, ज्या काही पैशांसाठी आपली सतत विवेकबुद्धी विकतात. हा कठोर शब्द बोलून तो शांतपणे सीटला टेकून डोळे मिटून बसला. त्याच्या मनस्थितीतील या अचानक बदलाने आणि विषारी शब्दांनी त्या स्त्रीच्या हृदयाला किती खोडकर जखम केली होती याची त्याला कल्पना नव्हती. काही क्षणांपूर्वीच्या त्या जादुई आणि रोमॅन्टिक स्पर्शाची सगळी नशा पूर्णपणे नाहीशी झाली होती. कायराचे डोळे पुन्हा एकदा राग आणि वेदनांच्या अश्रूंनी भरले होते. रागाने तिचा चेहरा फुग्यासारखा फुगला आणि ती प्रियांशपासून दूर वळून जेटच्या खिडकीतून बाहेर पाहू लागली, जिथे खालचे जग आता तिला खूप लहान आणि धूसर दिसत होते. हे जग कितीही लहान झालं तरी या क्रूर माणसाच्या हृदयापेक्षा ते कधीही लहान होऊ शकत नाही. मी शपथ घेते, मला तुझा आवाज पुन्हा ऐकू येतोय मुली. मी तुला अशी कठोर शिक्षा देईल का की तू स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून कधीही पाहू शकणार नाहीस. प्रियांशने पायलटवर आणि मग आपल्या अवघ्या 3 महिन्यांसाठी लग्न झालेल्या पत्नीकडे नजर टाकली. ती दुपट्ट्याची अजिबात पर्वा करत नव्हती. तिचे रेशमी केस मोकळे सोडले होते आणि तिने टी-शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. जाताना तिने आपला जड वधूचा लेहंगा बदलला होता. तिने हे साधे कपडे तिच्या गर्विष्ठ नवऱ्याच्या सांगण्यावरूनच घातले होते. पण आता प्रियांशला स्वतःच्याच दयाळूपणाची जाणीव होत होती. या साध्या लुकमध्येही कायरा इतकी गोंडस आणि आकर्षक दिसत होती की प्रियांश स्वतःवरचा ताबा गमावत होता. तो चिडचिडीने विचार करत होता की जर त्याची नजर या मुलीवरून हटत नसेल तर इतर पुरुष नक्कीच वेडे होतील. थोड्या वेळाने हवामान अचानक बिघडले आणि विमान जोरदार हलू लागले. यावेळी कायरा इतकी घाबरली होती की ती सीट बेल्ट काढून पळून जाणारच होती. तेवढ्यात प्रियांशने चित्त्याच्या चपळाईने तिचा नाजूक हात पकडला आणि एका जोरदार झटक्याने तिला वर खेचून थेट आपल्या मांडीवर बसवले. प्रियांशला कळेना की या ढोंगी मुलीच्या मूर्खपणावर हसावे की डोके आपटावे. मिसेस प्रियांश, तो म्हणाला. त्याने कायराच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले. तिचे गुलाबी ओठ लहान मुलासारखे रडायला तयार होते आणि तिच्या डोळ्यात दाटून आलेले अश्रू होते. माझं बोलणं नीट ऐक आणि तुझ्या बदामाच्या आकाराच्या डोक्यात फिट करून घे. प्रियांश तिच्या कानाच्या अगदी जवळ आला आणि त्याने आपल्या दातांनी तिच्या कानाची पाळी हळूच चावली. कायराच्या तोंडातून एक हलका हुंदका बाहेर पडला आणि तिची अस्वस्थता पाहून त्याला वाईट वाटल्याने तो थोडा मागे सरकला. ही काही धावती बस किंवा ऑटो रिक्षा नाही, ज्यातून उडी मारून तू तुझं शौर्य दाखवू शकशील आणि स्वतःला शक्तिशाली समजून वाचवू शकशील. मिसेस प्रियांश, हे एक प्रायव्हेट जेट आहे. जर तुला इथून उडी मारावीशी वाटलीच तर ते निश्चित आहे. तू जमिनीवर पडशील किंवा थेट समुद्रात हे मला माहीत नाही. खरं तर मला वाटतं की आपण आता पाण्याच्या अगदी वरून उडत आहोत आणि जर तू खाली पडलीस तर 100% शक्यता आहे की तू एखाद्या रशियन शार्कचं जेवण बनशील. प्रियांशने खोडकरपणे आपला जड हात कायराच्या वेगाने धडधडणाऱ्या हृदयावर ठेवला. जणू काही तो ते स्पंदन अनुभवण्याचा प्रयत्न करत होता. कायराची सगळी भीती नाहीशी झाली आणि तिचे संपूर्ण लक्ष प्रियांच्या हाताच्या अचानक झालेल्या स्पर्शावर केंद्रित झालं. तो हळुवारपणे, अगदी अलगदपणे तिच्या हृदयाच्या स्पंदनांना अनुभवत होता. काय करतोयस तू? तिने घाबरून विचारलं. मी थोड्या वेळापूर्वी तुझ्यासोबत काय केले माझ्या प्रिये?
त्याने आपल्या अंगठ्याने तिच्या ओल्या ओठांवर कुरवाळत रोमॅन्टिकपणे विचारलं. कायराला या माणसाची जवळीक सहन करणे अशक्य होत चालले होते. त्यांचे खरे नाते अजून सुरूही झाले नव्हते, तरीही त्याचे इतके जवळ येणे कायराच्या संपूर्ण शरीराला हादरवून टाकत होते. थरथरत्या हातांनी तिने प्रियांचा हात दूर करण्याचा प्रयत्न केला, पण प्रियांशने तिला आपल्या मजबूत बाहूंमध्ये अधिक घट्ट पकडले, जणू काही त्याला तिला मिठीत घ्यायचे होते. त्यांचे श्वास एकमेकात गुंतले होते. कायराच्या आयुष्यात यापूर्वी कधीही कोणताही पुरुष इतका जवळ आला नव्हता आणि तरीही तिनेही कधी कोणाला स्वतःला स्पर्श करू दिला नव्हता. पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाचा स्पर्श इतका खोलवर अनुभवल्यामुळे तिला पूर्णपणे अस्वस्थ आणि असह्य वाटले. लाज आणि संकोचाने तिचे गाल टोमॅटोसारखे लाल झाले होते, तर दुसरीकडे प्रियांश आपल्या उत्कट आणि खुनी नजरेने तिच्या चेहऱ्यावर बदलणारे सुंदर रंग पाहून स्वतःशीच हसत होता. पायलटचा आवाज ऐकताच ती पटकन प्रियांच्या मांडीवरून उठून आपल्या जागेवर बसली. तिने सीट बेल्ट घट्ट लावला आणि थेट खिडकीबाहेर पाहू लागली. आता काहीही झालं तरी मी इथून उठणार नाही. तिला आपली चूक तीव्रतेने जाणवत होती. घाबरलेल्या अवस्थेत तिने एक अत्यंत मूर्खपणाची चूक केली होती. तिचा खरंच विमानातून उडी मारण्याचा इरादा होता का? अरे देवा, जर मी तसं केलं असतं तर जेव्हा पक्षी माझ्या जवळून उडून गेले असते तेव्हा माझी किती फजिती झाली असती. आणि हो, त्यांनी तर माझं स्वागतच केलं असतं. तू जगातली पहिली मुलगी आहे जी आपले विचार इतक्या मोठ्याने मांडते. तिच्याकडे एक खोल आणि भेदक नजर टाकत तो म्हणाला. त्यावेळी कायराने आपला दुपट्टा आपल्या अंगावर व्यवस्थित झाकला होता. तिच्या निरागस वागण्यावर तो मनातल्या मनात हसला. हे सगळं नाटक करून तू माझ्यापासून सुटू शकशील असं तुला वाटतं का? तुला सुटकेचा कोणताही मार्ग सापडणार नाही. जेव्हा तू माझ्या बेडरूममध्ये माझ्या आवाक्यात असशील तेव्हा फक्त आपण दोघेच असू आणि तू माझ्या जवळीकीत पूर्णपणे मग्न असशील. कायराने उरलेला प्रवास मोठ्या कष्टाने पार पाडला. तिला तिच्या कुटुंबाचीही खूप काळजी वाटत होती. कुणास ठाऊक कुठे असतील ते? अरे देवा, मी हा निर्णय का घेतला? दिलीपची मदत मागितली असती तर बरं झालं असतं. तिला मोठ्याने रडावंसं वाटत होतं, पण आता पश्चाताप करून काय फायदा, जेव्हा पक्षाने पीक आधीच खाऊन टाकली होती. जेट स्विस विमानतळावर उतरत होतं. जेव्हा ते दोघेही बाहेर आले तेव्हा अनेक धिप्पाड सूट घातलेले रक्षक त्यांच्या भोवती उभे होते. तिला असं वाटलं की जणू ती एखाद्या धोकादायक गुंडासोबत दुसऱ्या देशात आली आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकते का? तिने थोडं लाजत आणि संकोचत विचारलं. नाही, असं एका शब्दात उत्तर तिला मिळालं. तिच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. तिला आश्चर्य वाटणारी एक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणचे सर्व रक्षक तिथे उभे असलेल्या पुरुषांपैकी कोणीही तिच्याकडे पाहिले नाही किंवा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला नाही. फक्त त्यांचे स्वागत करण्यासाठी समोर उभा असलेला तो लपंड माणूस सोडला तर. तो कायराला डोक्यापासून पायापर्यंत अशा नजरेने पाहत होता जणू काही तो तिचा एक्स-रे काढणार होता. जेव्हा प्रियांशला त्याच्या नजरेतील उष्णता जाणवली तेव्हा त्याच्या डोळ्यात आपल्या पत्नीसाठी असलेली वासना दिसली. तेव्हा तो लगेच ढाल बनून कायरासमोर उभा राहिला. ती माझी पत्नी आहे, तो थंड, खुनी स्वरात म्हणाला. त्या माणसाने भीतीने लगेच आपली नजर खाली झुकवली, तर कायरा त्याचा हात धरून पटकन निघून गेली. तू खरंच गुंड आहेस का? मी तुला प्रश्न विचारण्याची परवानगी दिलेली नाही मुली, पण मी तुझी बायको आहे. मला तेवढा हक्क तर आहेच. आपण सगळ्या हक्कांवर खोलीत चर्चा करू. आतासाठी तोंड बंद ठेव. सांग, तुला भूक लागली आहे का? तिने जोरजोरात होकारार्थी मान हलवली, कारण तिला खोलीत जायला अजिबातच विचार नव्हता. विमानात तिच्यासोबत जे काही घडलं होतं ते तिच्या नाजूक हृदयासाठी पुरेसं होतं. तो खोलीत काय करणार होता या नुकत्या विचारानेच कायराचा जीव जात होता. पण त्या भोळ्या मुलीला हे माहीत नव्हतं की हे तर एक टप्पासुद्धा नव्हतं. पूर्ण 99% अजून बघायचं बाकी होतं. सांग, तुला जेवायला कुठे जायचं आहे? मला तुझ्या अपार्टमेंटपासून किमान 20 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी जायचे आहे. 20 किलोमीटर अंतरावर जाऊन सुद्धा तुला त्याच ठिकाणी परत यावं लागेल. पण ये, मी तुझी इच्छा पूर्ण करीन. शेवटी तू माझ्यापासून किती काळ लपून जाणार आहेस? तिचा मुद्दा समजून तो खोडकरपणे म्हणाला आणि कायराचा चेहरा उदास झाला. जेव्हा ते दोघे गाडीत बसले तेव्हा कायराच्या मनात पुन्हा हजारो वेगवेगळे प्रश्न फिरू लागले. मी तुला काही विचारू का? हो, विचार. पहिल्यांदाच त्याने कायराला प्रश्न विचारण्याची परवानगी दिली होती. तू तुझ्या बायकोचा सामना कसा करशील? मी तुला जो चेहरा दाखवत आहे तोच दाखवीन. मी माझ्याबद्दल बोलत नाहीये, ती स्वतःशीच म्हणाली. त्याने आपली नजर खाली झुकवली. तू स्वतःला माझी पत्नी म्हणून स्वीकारत नाहीस का? नाही, कारण मला माहीत आहे की आपण एका अशा करारावर सही केली आहे जो 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. वाह, तू माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त हुशार आहेस. देवाचे आभार. तू त्या ओझं बनणाऱ्या क्षुल्लक मुलींसारखी नाहीस. मला तुझ्यासारख्या व्यवहारी मुली आवडतात. त्याने तिला गालावर
थोपटले आणि मोहक स्वरात बोलून तिचे हृदय तोडले. मी तुझ्या नंतर कधीच लग्न करणार नाही. तू माझ्या आयुष्यातील पहिली स्त्री आहेस. तो स्पष्टपणे म्हणाला. मी याचं कारण विचारू शकते का? नाही. ही माझी वैयक्तिक बाब आहे आणि मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात कुणालाही हस्तक्षेप करू देत नाही. जर तू कधी कोणावर खरं प्रेम केलंस तर काय करशील? मी तरीही तिला सोडून देईल. तू खूप क्रूर माणूस आहेस. देव न करो. पण तुला कधी खरं प्रेम मिळो. या शापावर तो नकळतपणे हसला. याआधीही एकदा कोणीतरी त्याला असा शाप दिला होता, पण तेव्हा त्याला काहीच दुःख झाले नव्हते. आज मात्र या मुलीच्या शब्दांनी त्याचं हृदय पहिल्यांदाच तुटलं होतं. आता तुझी चौकशी पूर्ण झाली आहे. तोंड बंद कर आणि खाली बस. मी तुला माझा उद्देश पूर्ण करण्यासाठी इथे आणलं आहे, मुलाखत देण्यासाठी नाही. मी काय म्हणतोय ते तुला समजतंय का? जर तू पुन्हा आवाज चढवलास तर तुला कठोर शिक्षा होईल. 5 मिनिटं सुद्धा उलटली नव्हती की ती पुन्हा बोलणार होती, पण यावेळी उत्तर देण्याऐवजी त्याने तिला आपल्या मांडीवर ओढले. पुन्हा एकदा तो तिच्या भावनांशी खेळू लागला. कधी तो तिचे ओठ पकडायचा तर कधी तिच्या मानेवर आपला हक्क गाजवायचा. ती अधिकाधिक अस्वस्थ होत होती. तिला आपली चूक तीव्रतेने जाणवत होती. जेव्हा त्या क्रूर माणसाचे हात तिच्या मांडीवर स्थिरावले तेव्हा ती किंचाळली. मला खरंच माफ करा, पण कृपया तुमच्या मर्यादेत राहा. ती किंचाळली. तिची किंचाळी ऐकून प्रियांशने पटकन ब्रेक लावला. प्रियांशने ढाल म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवल्यामुळे तिचे डोके स्टेअरिंग व्हीलला आदळण्यापासून थोडक्यात बचावले. तो कसला उद्धटपणा होता? तिच्या डोळ्यात रोखून पाहत तो रागाने विचारतो. मी खूप घाबरले होते. तू कशाला घाबरतेस? मी तुला या सगळ्यासाठी मानसिकरित्या तयार राहायला आधीच सांगितलं होतं. जर तुला वाटत असेल की मी तुझ्या लहरी पूर्ण करण्यासाठी आणि तुला बार्बी बाहुलीसारखं वागवण्यासाठी आलो आहे, तर तुझा खूप मोठा गैरसमज झाला आहे. तू इथे फक्त माझा उद्देश पूर्ण करणार आहेस. मी जे सांगेन, जसं सांगेन तसंच तुला करावं लागेल. तुला तक्रार करण्याची किंवा ओरडण्याची परवानगी नाही. चल, तुझी शिक्षा म्हणजे माझ्या ओठांवर तुझं ओठ ठेव. चल, आता मला ते इथेच पाहिजे. ओठांवर बोट ठेवत तो म्हणाला. लाजेने तिचे गाल पुन्हा लाल झाले होते. भीतीने तिचे डोळे विस्फारले. मी तुला चुंबन घ्यायला सांगितलं होतं, माझा खून करायला नाही. तू इतकी का घाबरत आहेस? तिने आपले थरथरते हात त्या क्रूर माणसाच्या चेहऱ्याभोवती ठेवले आणि त्याच्या ओठांवर एकटक पाहू लागली. मला माहीत आहे की मी खूप देखणा आहे, पण तुला माझ्याकडे बघायला भरपूर वेळ मिळेल. आता मी जे सांगितलं आहे ते पटकन पूर्ण कर. त्यानंतर मी तुला जेवायला बाहेर घेऊन जाईल. जोपर्यंत तू माझी विनंती मान्य करत नाहीस, तोपर्यंत तू या स्थितीत माझ्या शेजारी बसशील. आणि शक्य झाल्यास मी आज रात्री इथेच तुझ्यासोबत ते सर्व करेल ज्यासाठी आपण इथे आलो आहोत. तसंही मला काही अडचण नाही. तुझ्यासारखी लहान मुलगी कुठेही सहज सामावून जाईल. तिच्या नाजूक देहाकडे पाहत तो अत्यंत हृदयस्पर्शी रोमॅन्टिक स्वरात बोलला. पुढच्या क्षणी तिने डोळे मिटले आणि आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. मग ती पटकन मागे सरकली. हे नीट कसं करायचं हे तुला माहीत सुद्धा नाही. तू खरंच खूप वेंधळी मुलगी आहेस. मला तुला सगळं समजावून सांगावं लागेल का? तिचे ओठ आपल्या ओठात घेत तो म्हणाला. आपल्या मनाप्रमाणे हक्क गाजवल्यानंतर तो मागे सरकला आणि ती खोल श्वास घेऊ लागली. तिचा एक हात प्रियांच्या छातीवर होता तर दुसऱ्या हाताने तिने त्याचा खांदा धरला होता, ज्यामुळे ती अत्यंत अस्वस्थ दिसत होती. तिला आपल्या मांडीवर बसवून ठेवत तो तिच्या अस्वस्थतेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ राहिला. त्याने पुन्हा गाडी चालवायला सुरुवात केली. मी त्या सीटवर जाऊन बसू का? प्रियांशूला राग येईल आणि काहीतरी विचित्र शिक्षा देईल या भीतीने ती कुजबुजली. नाही, माझ्या केसांमधून बोटं फिरव. मला खूप आराम वाटतोय. जर तुझा अपघात झाला किंवा इथल्या पोलिसांनी आपल्याला पाहिलं तर आपल्याला मोठा दंड भरावा लागेल. तिने आपल्या नवऱ्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला, जो कोणालाच घाबरत नव्हता. तो पोलिसांना घाबरणार का? तिच्या निरागस वागण्यावर तो नकळत हसला. मी त्यांच्या तोंडावर दुप्पट पैसे फेकून हे प्रकरण मिटवून टाकेल. तू इतकी काळजी का करते आहेस? इथे ही भ्रष्टाचार आहे का? का? इथे देवदूत राहतात का? खरंच का? स्वित्झर्लंड त्याच्या भौतिक रचनेमुळे आणि सुरक्षेमुळे खूप सुरक्षित देश आहे. इथली सगळी बेकायदेशीर कामं सुंदर पर्वतांच्या मागे होतात. त्यामुळे काळजी करू नकोस. हे लोक किती खोलवर रुजलेले आहेत हे मला चांगलंच माहीत आहे आणि त्यांना कसं हाताळायचं हेही मला माहीत आहे. जेव्हा ते हॉटेलमध्ये शिरले तेव्हा एका माणसाने मुद्दाम कायराच्या जवळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा खांदा तिच्या खांद्याला लागण्याआधीच प्रियांशने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला दूर ढकलले. पण जेव्हा कायराची नजर त्या माणसावर पडली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं तिला वाटलं. तिने नकळतपणे नाही म्हणून मान हलवली. हे पाहून दिलीपचे ओठही पूर्णपणे ओच्या आकारात उघडले. तू इथे प्रियांशकडे
पूर्णपणे दुर्लक्ष करत तो कायराकडे आकर्षित झाला होता. आणि हा कोण आहे? तो तुझा बॉयफ्रेंड आहे का? मी तिचा बॉयफ्रेंड आहे. तुला काही अडचण आहे का? जेव्हा प्रियांश असे म्हणाला तेव्हा ती घाबरली आणि मध्येच म्हणाली, तो खोटं बोलतोय. तो माझा बॉयफ्रेंड नाही, तो माझा सहकारी आहे. प्रियांशला तिच्या धैर्याचे आश्चर्य वाटले. या मुलीमध्ये इतके धैर्य कुठून आले होते की ती त्याला गप्प करून स्वतःच बोलत होती. अरे, ज्या प्रकारे त्याने प्रतिक्रिया दिली. मला वाटलं तो तुझा बॉयफ्रेंड आहे. तू इथे काय करत आहेस? हे मला सांगू शकशील का? खरं तर मी इथे एका व्यावसायिक बैठकीसाठी आले आहे. हो, मी आधीच ओळखलं होतं. दिलीप तिच्या साध्या कपड्यांकडे निरखून पाहत म्हणाला, मला तुझा फोन नंबर दे, मी नंतर संपर्क करेन. अरे नक्कीच, मी सध्या थोडा व्यस्त आहे. तसं तुझ्या भावाने मला तुझ्या प्रगतीबद्दल सांगितलं. तो बरोबर होता. तू खूप प्रगती केली आहेस. दिलीप तिला टोमण्याने बोलत राहिला, तर कायरा त्याचे शब्द मुकाट्याने सहन करत होती. त्या निर्दयी माणसाच्या बोलण्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. तिने ते कार्ड घेतले, आपल्या बॅगेत ठेवले आणि दिलीप निघून गेल्यावर ती स्वतःशीच बोलू लागली, तो माझ्या एका शेजारच्या आंटीचा मुलगा आहे. ते इथेच राहतात, पण खूप लोभी आहेत. तो खूप क्षुद्र मनाचा आहे. काकूने आधीच माझ्याशी त्याचं लग्न करण्याची मागणी घातली होती, पण नंतर जेव्हा त्यांना कळले की माझे वडील हुंडा देऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांनी ते नाते तोडले. असं म्हणत तिने आपल्या नवऱ्याकडे नजर टाकली, पण तो तिच्याकडे बघत नव्हता. तो टेबलाकडे एकटक पाहत होता. तिला जाणवलं की काहीतरी भयंकर चुकीचं घडलं आहे. मी तुझ्याशी बोलते, पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. मी तुला शब्दात समजावून सांगणार नाही. तू किती मोठी चूक केली आहेस हे मी तुला कृतीतून दाखवून देईल. माझा आवाज दाबण्याची तुझी हिंमतच कशी झाली? मी मी त्या व्यक्तीशी बोलत असताना आमच्यामध्ये येणारी तू कोण? त्याचा संताप अनावर झाला होता. तिच्या कपाळावर पश्चातापाच्या अनेक रेषा चेहऱ्यावर उमटल्या होत्या. मला माफ करा, माझा तसा काही हेतू नव्हताच. माफी हा शब्द माझ्या शब्दकोशातच नाही मिसेस प्रियांश. खरं तर मला वाटत होतं की मी तुझ्यावर थोडी दया दाखवीन, पण तू त्या लायकीची नाहीस. जेवण पटकन संपव, मग आपल्याला निघायचं आहे. मी तुला माझ्या जुन्या अपार्टमेंटमध्ये घेऊन जाणार नाही. मला इथेच एक हॉटेल सापडलं आहे आणि आपण तिथेच जाऊ, कारण मी आता आणखी थांबू शकत नाही. मी तुझे हे नखरे याआधी खूप सहन केले आहेत. कायराने फक्त काही घास खाल्ले होते, पण त्यासाठी सुद्धा त्या क्रूर माणसाला मोठं बिल द्यावं लागलं होतं. त्याने तिचा हात पकडला आणि तिला ओढत नेले. गाडी या बाजूला आहे. कायरा त्याला पलीकडच्या बाजूला निघून जाताना म्हणाली, मला माहीत आहे, पण अपार्टमेंट या बाजूला आहे. त्याने तिथे बसूनच ते अपार्टमेंट बुक केले होते. खोलीत शिरल्याबरोबर त्याने कायराला खांद्यावरून घट्ट पकडले आणि भिंतीला दाबले. भीतीने भीतीने कायराने डोळे मिटून घेतले. काय विचार करत आहेस मुली? तुला माझ्या क्रूरतेची जाणीव नाही का? की तुला माझा राग जाणवत नाही? माझं नाव प्रियांश. तू माझ्याकडे दुर्लक्ष केलंस आणि मला गप्प बसायला सांगितलंस. कारण जर मी त्याला हे सगळं सांगितलं नसतं तर मला माझ्या घरच्यांसमोर लाज वाटली असती. तू फ्री आहेस, तुला कोणी प्रश्न विचारणार नाही, पण मला घरातून तसं स्वातंत्र्य नाही. मी निव्वळ नाईलाजाने इथे आले आहे. जर मी तुला सहकार्य करत आहे तर तूही मला सहकार्य केले पाहिजेस. मॅडम, हा तुझा नाईलाज आहे, माझा नाही. मी तुला पैसे दिले आहेत, म्हणजे मी माझी प्रतिष्ठा सुद्धा पणाला लावली आहे. ती उद्गारली. पुन्हा त्या स्वरात माझ्याशी बोलू नकोस, नाहीतर तुझी जीभ उपटून टाकेल. त्याने तिला जोरात पलंगावर ढकलले आणि ती पालथी पडून लहान मुलासारखी रडू लागली. प्रियांश बाल्कनीत उभा राहिला आणि एक दीर्घ श्वास घेऊ लागला. त्याचा राग काही कमी होत नव्हता. थोड्या वेळाने जेव्हा तो शांत झाला तेव्हा तो खोलीत शिरला. त्याने पाहिले की ती तिथेच रडत रडत झोपी गेली होती. त्याला थोडे विचित्र वाटले. त्याला आश्चर्य वाटले की त्याला या मुलीबद्दल वाईट का वाटत आहे. तो एक पाषाण हृदयी माणूस होता, ज्याला कोणाचीही पर्वा नव्हती. तो लहान लहान पावले टाकत तिच्या जवळ गेला. त्याने कायराला खांद्याला धरून सरळ उभे केले. पुढच्या क्षणी तिचे ओठ त्याच्या आवाक्यात होते. जेव्हा कायराचा श्वास थांबला तेव्हा तिने पटकन डोळे उघडले. तो माणूस तिच्या अगदी जवळ होता. त्याचा श्वास जड होत होता. कायराने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला मागे ढकलले आणि तो तिच्यापासून दूर होऊन आपला शर्ट काढू लागला. आता त्याच्या रुंद छातीचे आकर्षण स्पष्टपणे दिसत होते. जेव्हा कायराने प्रियांची ही नजर पाहिली तेव्हा कायराच्या मनात एक विचित्र आकर्षण निर्माण झाले. त्याच्या केसांमधून बोटं फिरवण्याची तिला तीव्र इच्छा झाली. पण मग आपल्या अनियंत्रित इच्छेवर नियंत्रण ठेवून ती तिथून निसटणार होती. तेवढ्यात प्रियांशने कायराचा पाय पकडला आणि एका झटक्यात तिला पुन्हा स्वतःजवळ ओढले. आता तुझ्याकडे पळून जाण्याचा कोणताही मार्ग नाही, माझ्या प्रिय पत्नी. आता ती वेळ आली आहे जेव्हा तू मी सांगितलेलं सर्व काही ऐकशील. मी तुला दुखावणार नाही. मी हे अगदी हळुवारपणे करेल. असे म्हणत तो आपल्या बोटांच्या टोकांनी तिच्या गालाला प्रेमाने स्पर्श करू लागला. पुढच्या क्षणी तो तिच्या गालाजवळ वाकला होता. तो आणखीनच अस्वस्थ झाला. आता तो तिला प्रत्येक पडद्यातून मुक्त करत होता. या अचानक झालेल्या वादळासाठी मानसिकरित्या तयार नसलेली कायरा घाबरून गेली होती. प्लीज, मला स्वतःला सावरण्यासाठी थोडा वेळ द्या. पुढचे शब्द तिच्या तोंडातच राहिले, कारण प्रियांशने सर्व
मर्यादा ओलांडल्या होत्या. ती त्याच्या छातीला बिलगून होती. त्याच्या सावलीत स्वतःला लपवण्याचा आटोपशीर प्रयत्न करत होती. त्यांचे अस्तित्व पूर्णपणे एकमेकांशी जोडले गेले होते. कायराला श्वास पूर्णपणे विस्कळीत झाला होता आणि त्या मुलीची ही जादुई जवळीक प्रियांशसाठी जीवघेणी ठरली. कायरा आपली नखे त्याच्या पाठीवर घुसवत होती. प्रियांशला वेदना होत होत्या, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. आता त्याला या मुलीला पूर्णपणे मिठीत घ्यायचे होते आणि तिला सर्व अर्थाने आपली बनवायचे होते. मला वेदना होत आहेत, ती हुंदके देत म्हणाली होती. माझ्या प्रिये, तुला थोडं दुःख सहन करावं लागेल, कारण माझ्या जवळ असणं हे प्रेमापेक्षा जास्त एक उत्कटता असेल. असं म्हणत त्याने तिची मान सोडली आणि आता तिची खांद्यावरच्या एका सुंदर तिळावर लक्ष केंद्रित केलं. कायराने प्रियांचे दाट केस आपल्या हातात घट्ट पकडले होते. सुरुवातीला तिला वाटलं होतं की जेव्हा तो तिच्या जवळ येईल तेव्हा ती त्याला दूर ढकलण्याचा, त्याची विनवणी करण्याचा प्रयत्न करेल. पण आता प्रियांच्या या जीवघेण्या प्रेमामुळे स्वतःला आवडणे तिला कठीण झाले होते. ती स्वतःच पूर्णपणे भारावून गेली होती. तो इतका देखणा आणि आकर्षक होता की इच्छा असूनही कायराला त्याच्यापासून दूर होणे शक्य नव्हते. पुढच्या क्षणी त्याने कायराचे दोन्ही हात पकडून आपल्या मुठीत घट्ट धरले. मग त्याने आपले नाक कायराच्या नाकाला घासले. तू खूप सुंदर आहेस. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी तुझ्यापेक्षा सुंदर मुलगी कधीच पाहिली नाही, असे म्हणत तो पुन्हा तिच्या सौंदर्याची प्रशंसा करू लागला. तेवढ्यात अचानक त्याचा मोबाईल वाजला आणि त्याच्या त्या नाजूक क्षणात व्यत्यय आल्याने प्रियांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. कायराची नजरही त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर खिळून राहिली होती. जेव्हा तिने स्क्रीनवर गर्लफ्रेंड नंबर 5 हे नाव चमकताना पाहिले, तेव्हा तिचं हृदय छिन्न-विछिन्न झालं. या क्रूर माणसावर आशा का ठेवली होती असा विचार करत तिने स्वतःलाच दोष दिला, कारण त्याला आशा ठेवल्याने फक्त दुःखच होणार आहे हे तिला चांगलंच माहीत होतं. त्याने कॉल कट केला आणि पुन्हा मोबाईल बाजूला ठेवला. रात्र जशी जशी पुढे सरकत होती तसतसे ते अधिक जवळ आले. कायरा अत्यंत हताशपणे त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मी सध्या या सगळ्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही. मला थोडा वेळ हवा आहे. त्या क्षणी प्रियांश खूपच चांगल्या मनस्थितीत होता. तो अशा टप्प्यावर होता की तो मागे हटू शकत नव्हता. त्याला वाटले असते तर तिच्याकडे दुर्लक्ष करून त्याने आपले हक्क बळजबरीने मिळवले असते. पण माहीत नाही तो अचानक मागे का हटला. कायरा पलंगावर बसून दीर्घ श्वास घेत होती. तू माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी आहेस जिचे मी ऐकले आहे. शर्ट घालताना आणि तिच्याकडे रागाने बघत तो म्हणाला आणि आपला जीव वाचल्याने कायराने सुटकेचा निश्वास टाकला. तसे तिनेही पटकन आपला शर्ट उचलून घातला. गाढ झोपेमुळे तिचे डोळे वारंवार मिटत होते. आता तिची पाळी होती. जागे राहणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते, पण तिचा हट्टी नवरा परवानगी देईपर्यंत तिला झोपण्याची परवानगी नव्हती. दमून तिने आपले डोके प्रियांच्या छातीवर टेकवले आणि प्रियांशने प्रेमाने कायराच्या रेशमी केसांमधून आपली बोटे फिरवली. गर्लफ्रेंड नंबर 5 हे नाव अजूनही कायराच्या डोळ्यांसमोर चमकत होते. ती मुलगी कोण होती? मनात काय आले आहे हे तिला कळत नसल्याने तिने अचानक विचारले. प्रियांशने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मला वाटतं तू स्क्रीनवर चमकणारे नाव वाचण्याइतकी सुशिक्षित आहेस. यावर स्पष्टपणे गर्लफ्रेंड नंबर 5 असे लिहिले होते. तुझ्या किती गर्लफ्रेंड आहेत? तुला धरून माझ्या एकूण 20 गर्लफ्रेंड आहेत. तसे पाहायला गेलं तर इतक्या जास्तही नाही आहेत. विचार करतोय की अजून थोड्या वाढवायला हव्यात मी. अरे देवा, निर्लज्जपणाची ही कमाल आहे. तिला कमालीचा किळस आला होता. ती त्याच्यापासून दूर जाणारच होती. तेवढ्यात प्रियांशने बुलेट ट्रेनसारख्या वेगाने धडधडणाऱ्या तिच्या हृदयावर आपला जड हात ठेवून तिला पुन्हा एकदा तिला चुंबकासारखं स्वतःकडे ओढलं. मी तुला अजून इथून जायची परवानगी दिलेली नाही. पुतळ्यासारखी इथेच शांत बसून राहा. मला खूप झोप येत आहे. माझे डोळे फेविकॉलसारखे एकमेकांना चिटकले आहेत. समस्या तुझ्या डोळ्यांची आहे, माझ्या डोळ्यांची नाही. तू खूप क्रूर व्यक्ती आहेस. मागच्या जन्मी तू नक्कीच जल्लाद असशील. धन्यवाद, मला माहीत आहे. तू सुद्धा खूप स्वार्थी आणि क्रूर आहेस. मला यावर 21 गोळ्या झाडून जी सलामी दिली जाते तितका अभिमान आहे आणि देवाचे आभार, मला या प्रतिभेचा कधीही अभिमान वाटला नाही. बरं, तुझा अभिमान अनाठायी आहे. तू आरशात स्वतःचा चेहरा पाहिला आहेस का? तुमच्या या फुकटच्या मूर्खपणाच्या सल्ल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मिसेस प्रियांश, पण तुमच्या शब्दांना माझ्यासाठी कचरापेटीपेक्षा जास्त किंमत नाही. तो सडेतोड उत्तर देत होता. त्याच्या हजरजबाबी आणि टोकदार उत्तरांमुळे कायराला कमालीची चिडचिड होत होती. त्या माणसाला ढेकणासारखं उचलून थेट स्वित्झर्लंडच्या दऱ्यांमध्ये खिडकीतून बाहेर फेकून देण्यापासून ती स्वतःला रोखू शकली नाही. तू इतकी चिडचिड का करत आहेस? खरं तर मी चिडचिड करायला पाहिजे. तू मला ऐन रोमॅन्टिक क्षणी मागे ढकललंच. जणू कोणीतरी एखादी बेवारस गाडी ढकलतो त्याचप्रमाणे तू मला ढकललंस. या गंभीर पापाबद्दल तुला नक्कीच शिक्षा होईल. तसे तुला पोहता येते का, की तू फक्त बदकांना पोहताना पाहिले आहे? खोलीतील पंचतारांकित इनडोअर स्विमिंग पूलकडे एक नजर टाकत तो म्हणाला. कायराच्या नुकतेच लक्षात आले होते की या गर्विष्ठ माणसाच्या आलिशान बेडरूममध्ये एक पूर्ण भरलेला तलाव म्हणजेच स्विमिंग पूल होता.
ही आहे श्रीमंत नवाबांची उधळपट्टीची जीवनशैली. हाताने तोंड झाकत ती नकळतपणे म्हणाली, आजपासून हीच तुझीही जीवनशैली असेल, फक्त 3 महिन्यांसाठी. त्यामुळे फार आनंदी होण्याची गरज नाही. तिच्या निरागस आणि साध्या शब्दांवर तो हळूच हसला. थरथरत्या पायांनी ती लाजत लाजत गेली. ती त्याच्यासोबत पाण्यात उतरली. बुडण्याची भीतीने माकड जसं झाडांच्या फांदीला बिलगतं तसं तिने प्रियांच्या गळ्याभोवती हात टाकले आणि ती पूर्णपणे त्याच्या भक्कम आधारावर उभी राहिली. ते पुन्हा इतके जवळ आले होते की त्यांच्यामधून हवा सुद्धा जाण्यासाठी जागा शोधत होती. पाण्याखाली सुद्धा प्रियांची बोटे तिच्या कमरेवर जादुई गिटार वाजवत होती, तर कायरा त्याच्या छातीला बिलगून त्याच्या हृदयाचे ठोके शांतपणे ऐकत होती. ठीक आहे, मी तुला पोहायला शिकवतो. प्रियांशने तिला हात सोडून दूर जायला सांगताच बुडण्याच्या भीतीने ती किंचाळली आणि फेविकॉल सारखी त्याला बिलगून पटकन परत आली. प्रियांश त्याचा आनंद घेत होता. तो म्हणाला, जर तू कोणताही कर न भरता मला अशीच पुन्हा पुन्हा मिठी मारत राहिलीस तर माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटेल. आणि जर तुला नको असेल की मी माझे हक्क इथेच पाण्यात तुझ्याकडून काढून घ्यावेत, अरे तू इथे पाण्याच्या मधोमध माझे कोणतेही हक्क काढून घेऊ शकत नाहीस. तू घसरशील. कायरा किंचित आव्हान देण्याच्या स्वरात जीभ बाहेर काढून म्हणाली आणि प्रियांश भुकेल्या सिंहाचा क्रूर नजरेने तिच्याकडे पाहू लागला. मला अशी बालिश आव्हाने स्वीकारायला खूप आवडतात मुली. असंही होऊ शकतं की नंतर तू मगरीचे अश्रू ढाळत विचारशील की तू या सिंहाला हे आव्हान का दिलंस. कायराला अचानक आठवले की तो एक नंबरचा वेडा आणि मनोरुग्ण माणूस होता आणि ती त्याचे काहीही करू शकत नव्हती. अपेक्षेप्रमाणे घाबरलेली दाह आपले कान धरून त्याच्यापासून थोडी दूर झाली, पण जशी ती 2 पावले मागे सरकली तसा तिचा तोल गेला आणि ती घुरघुर आवाज करत टायटॅनिकच्या प्रवाशांप्रमाणे जोरजोरात हातपाय झाडत पाण्यात बुडू लागली. तर दुसरीकडे मरीन ड्राईव्हवरच्या शांत मूडमध्ये असलेला प्रियांश जवळच पोहत होता. कधी तो मागे पोहायचा, कधी सरळ, तर कधी डॉल्फिनसारखा पाण्यात खोलवर डुबकी मारायचा. या संपूर्ण नाटकात त्या बिचाऱ्या मुलीला वाचवण्यासाठी त्याने एकदाही बोटही हलवले नाही. आणि मग हळूहळू बुडण्याच्या भीतीने कायरा आपले हातपाय जोरजोरात झटकू लागली. ती स्वतःहून पोहायला शिकली. प्रियांशने पाण्यात डोके बाहेर काढले आणि हसत म्हणाला, वा, मला चांगलंच माहीत होतं की तू लहानपणापासूनच खूपच हुशार आहेस आणि प्रतिभावान आहेस, की तू तुझे हातपाय स्वतःहून हलवायला शिकलीस. असो, तू या खोलीत इतक्या लवकर कितीतरी नवीन गोष्टी शिकलीस. त्याने पाहिले की थंडीमुळे कायराचे ओठ लाल टोमॅटोसारखे लाल होऊन निळ्या द्राक्षांसारखे झाले होते. त्याने तिला लगेच पाण्यातून बाहेर काढले आणि एखाद्या गाठोड्याप्रमाणे खोलीत आणले. कायरा आपले कपडे बदलून आणि स्वतःला कोरडे करून बाहेर आली तेव्हा तो किंग साईज बेडवर तिची वाट पाहत बसला होता. ती मांजरीसारखी शांतपणे त्याच्या शेजारी येऊन झोपली. प्रियांश पुढे सरकला आणि त्याने कायराला ब्लँकेटने झाकले. जणू काही एखादी मौल्यवान वस्तू झाकत असल्याप्रमाणे तो वागत होता. पुन्हा एकदा तो तिच्या रेशमी केसांमधून आपली बोटे फिरवू लागला. या सरड्यासारखा रंग बदलणारा माणूस नक्कीच काय करत आहे हे कायराच्या लहानग्या मनाला कळतच नव्हते. कधी कधी तो प्रचंड रागवायचा आणि जणू काही कायरा त्याच्यासाठी फुटलेल्या भांड्यापेक्षाही कमी मोलाची आहे असे वागायचा. तर कधी कधी तो तिला अत्यंत काळजी घेणारा नवरा बनायचा. कधी कधी तो विनाकारण तिला ओरडायचा, तर कधी कधी तो तिला अगदी आपल्या हृदयाशी कवटाळायचा. कधी कधी तो तिला मध्यमवर्गीय आणि गरीब असल्याबद्दल टोचून बोलून चिडवायचा, तर कधी कधी तो तिच्या निरागसतेची आणि पवित्रतेची खूप प्रशंसा करायचा. कायराला वाटले की ती एक परी आहे. ती खूप अस्वस्थ झाली होती. काही वेळ त्याबद्दल विचार करत असतानाच तिला गाढ झोप लागली. दुसरीकडे प्रियांशने आपला मोबाईल फोन बाहेर काढला होता. त्याने 5व्या गर्लफ्रेंडला डायल केले होते. तो त्याच्या मित्राचा नंबर होता आणि त्यामागे एक कहाणी होती. प्रियांश एक कणखर स्वभावाचा माणूस होता. आजच्या आधी त्याच्या आयुष्यात कोणतीही मुलगी आली नव्हती आणि त्याला कधीही कोणत्याही मुलीच्या व्यक्तिमत्वात रस वाटला नव्हता. त्याचे आयुष्य साहसांनी भरलेले होते. त्याला साहसे आवडत असत, पण या बाबतीतही त्याला कोणाच्याही आयुष्याशी खेळायला आवडत नसे. त्याच्या इतर मित्रांबद्दल बोलायचं झालं तर ते सगळेच लपंड स्वभावाचे होते. त्यांच्या आयुष्यात नेहमीच एकापेक्षा जास्त मुली असायच्या. त्यांची 5वी मैत्रीण त्याचा बालपणीचा मित्र होता, ज्याचं खरं नाव वरुण होतं. त्यालाही मुलींशी मैत्री करायला खूप आवडायचं. मुलींच्या तुलनेने त्याचे मुलांशी तितके संबंध नव्हते. तो अनेकदा त्याच्या मित्र प्रियांशला म्हणायचा, मित्रा, हे जॉनीचं वय आहे, मजा-मस्तीचं वय. या वयात जर तू स्वैराचारात सामील झाला नाहीस तर म्हातारपणी होशील का? प्रियांश हसून उत्तर द्यायचा, बाळा, माझ्या खिशात पैसे आहेत. मी कोणत्याही वयात स्वैराचारात सामील होऊ शकतो. माझी काळजी करू नकोस. जेव्हा कधी त्याचा फोन वाजायचा तेव्हा तो नेहमीच मुलांचा असायचा. एके दिवशी वैतागून वरुणने आपल्या मोबाईलमध्ये स्वतःचं नाव 5वी गर्लफ्रेंड म्हणून सेव्ह केलं. किमान कोणासमोर फोन आला तर लाज वाटणार नाही.
तू तुझ्या व्यक्तिमत्त्वामुळे अनेक मुलींना पटवलं आहेस हे सगळ्यांना कळायला हवं, नाहीतर लोकांना संशय यायला लागेल. आजकालचा काळ वाईट आहे. तुझ्या गर्लफ्रेंड असल्या तरी लोक तुझ्याकडे संशयाने बघतात. तू सिंगल असलास तरी ते तुझ्यावर संशय घेतीलच. तू अविवाहित आहेस पण कोणाच्या नजरेसमोर येत नाहीस. हा वरून साहेबांचा तर्क त्याच्या डोक्यावरून गेला. तो निघून गेला होता पण तरीही त्याने होकारार्थी मान हलवली. 3 वर्ष उलटून गेली होती आणि त्याचे नाव अजूनही 5वी गर्लफ्रेंड म्हणूनच सेव्ह होते. आणि या 3 वर्षात त्याच्या आयुष्यात दुसरी कोणतीही स्त्री आली नव्हती. कायरा ही त्याच्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री होती. त्याला ती पहिल्याच नजरेत पसंत पडली होती. तो कायराला पहिल्यांदा एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात भेटला होता. तिथे ती धारदार भाषेत भाषण देत होती. तो तिच्या शैलीने आणि तिच्या भाषणाच्या गुणवत्ता की लाज या विषयाने पूर्णपणे मोहित झाला होता आणि तिने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला पूर्णपणे प्रभावित केले होते. म्हणूनच शेवटी तिला पुरस्कारही मिळाला नाही, कारण तिने श्रीमंत वर्गाचे खरे स्वरूप उघड केले होते. पहिल्यांदाच प्रियांशला कुणाच्याही सत्याचा राग आला नाही. उलट त्याने तिचे भाषण मोठ्या आवडीने आणि लक्षपूर्वक ऐकले. आणि मग शेवटी तो उभा राहिला आणि त्याने सर्वात मोठ्या टाळ्या वाजवल्या. अनेक लोक प्रियांशकडे पाहत होते. काहींना त्या मुलीचा हेवा वाटत होता तर काहींना तिचा राग वाटत होता. नंतर त्या मुलींनी तिला विचारले की ती प्रियांशला कशी ओळखते आणि तिने काहीच माहीत नसल्याचे नाटक केले. सत्य हे होते की तो तिला खूप आवडत होता. कायराने गुगलवर उपलब्ध असलेला प्रत्येक तपशील शोधला. त्याचे वय, त्याच्या आवडीनिवडी, त्याची जात इत्यादी. तिने सर्व तपशील तिच्या डायरीत लिहून ठेवले होते. तिने त्याचे फोटोसुद्धा ठेवले होते. तो तिचा क्रश होता. नंतर जेव्हा तिची पदवी पूर्ण झाली तेव्हा तिला त्याच्या कंपनीत नोकरी मिळाली. ती खूप उत्साही होती. मग काही काळानंतर तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. तिच्या वडिलांना कॅन्सर होता, पण तो पहिल्या टप्प्यावर होता. जर आता उपचार झाले असते तर तिचे वडील बरे झाले असते. यासाठी तिने कधी तिच्या मावशीकडे मदत मागितली, पण तिने तिच्या अडचणींबद्दल सांगितले आणि सरळ नकार दिला. मग जेव्हा तिने तिच्या कंपनीकडून कर्ज मागितले तेव्हा त्यांनीही नकार दिला. एके दिवशी जेव्हा प्रियांशला तिच्या अडचणींबद्दल कळले तेव्हा त्याने त्या मुलीला आपल्या कॅबिनमध्ये बोलावले. तिला पाहताच तो जागीच थबकला. ज्या व्यक्तीला तो गेल्या 3 वर्षांपासून शोधत होता, ती त्याचं प्रेम त्याच्याच ऑफिसमध्ये काम करत होती आणि त्याला याची अजिबात कल्पना नव्हती. या गोष्टीने त्याला रागही आला होता आणि नंतर आनंदही झाला होता. मग त्याने एक विचित्र अट घातली. तिची प्रतिक्रिया काय असेल हे त्याला पाहायचे होते. तो फक्त तिची परीक्षा घेत होता. सुरुवातीला तिने खूप गोंधळ घातला, प्रियांचा अपमान केला, त्याला एक नालायक, दुपट्टी आणि फसवणूक करणारा माणूस म्हटले. तिने तर असेही म्हटले होते की तुझ्या प्रेमात पडलेल्या माझ्या या हृदयाला मी शाप देते, असे म्हणून ती रागाने निघून गेली. पण नंतर तिला आपली चूक लक्षात आली. जेव्हा तिच्या वडिलांची तब्येत खालावू लागली तेव्हा ती पुन्हा भावूक झाली. भावनेच्या भरात तिने प्रियांसोबत एका कराराला होकार दिला. त्याने तिला सांगितले होते की तिने त्याच्या शारीरिक इच्छा पूर्ण कराव्यात आणि त्याच्यासोबत स्वित्झर्लंडला यावे. त्याने तिला वचन दिले होते की हे फक्त 3 महिनेच चालेल, त्यानंतर माझे तुझ्याशी कोणतेही नाते राहणार नाही. तिने तो करार स्वीकारला कारण त्या क्षणी तिच्यासाठी तिच्या वडिलांचे आयुष्य सर्वात महत्त्वाचे होते. काही काळानंतर तिच्या वडिलांचा मित्र तिला कर्ज देण्यास तयार झाला, पण तोपर्यंत तिने प्रियांशला शब्द दिला होता. इतकेच नाही तर तिने भावनेच्या भरात त्या करारावर सहीसुद्धा केली होती. आता तिला तिच्या चुकींची तीव्र जाणीव झाली होती. नंतर तिने तो करार मोडण्याचा प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. कारण तो करार मोडण्याच्या बदल्यात प्रियांशला देता येतील असे लाखो रुपये तिच्याकडे नव्हते आणि आता ती मुलगी त्याच्या आवाक्यात होती. जो एकेकाळी तिचा क्रश होता, तो आता तिच्या शेजारी शांतपणे झोपला होता. तिच्या चेहऱ्यावर आता कोणत्याही चिंता नव्हत्या. तिच्या चेहऱ्यावर शांततेची भावना पसरली. प्रियांशने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि आपले डोके तिच्या खांद्यावर टेकवले. जेव्हा कायरा सकाळी उठली तेव्हा ते एकमेकांच्या खूप जवळ होते. ती घाबरू लागताच प्रियांशने आपला हात तिच्या कमरेवरती ठेवला. त्याने तिला पुन्हा स्वतःच्या जवळ ओढले. तुझी झोप पुरेशी झाली आहे का, की नाही झाली? मी परवानगी देईपर्यंत तू इथेच राहा. हा माणूस विचित्र आहे. त्याने मला त्याची दासी समजले आहे. मी तुला दासी समजले नाही, मी तुला माझी पत्नी समजले आहे. तो झोपेतल्या आवाजात म्हणाला. तू काय म्हणालास? ती अचानक भावूक झाली. ती आनंदाने भारावून गेली होती. मी तुला सांगतोय की मी तुला माझी ठरवलेली पत्नी मानत आहे. त्याने पुन्हा आपले शब्द सुधारले. तू सगळ्यांनाच तसंच मानतोस? तू तुझ्या 5व्या प्रेयसीलाही तसंच मानत असशील? वाह, तू खूप हुशार आहेस. तसं मी एक सांगशील का मला? तू इथे आहेस माझ्या जवळ हे माहीत असूनही तुला इतका मत्सर का वाटतंय? हो हो, मला माहीत आहे की मी एका करारानुसार तुझ्या सोबत आले आहे आणि मला मत्सर-बित्सर वाटत नाही. मला तुझा मत्सर का वाटेल? जेव्हा हा करार संपेल आणि मी निघून जाईल तेव्हा मी देवाचे आभार मानेन. पण मला एक गोष्ट सांगायची आहे.
ती नीट ऐक, बाळाचं नाव काढलंस तरी खबरदार. तिचे ते भित्रे शब्द ऐकून प्रियांचे डोळे चमकले. मला काहीच कल्पना नव्हती. तू मला एक भन्नाट कल्पना दिली आहेस. आता जोपर्यंत तू वारसाला जन्म देत नाहीस तोपर्यंत तू माझ्या आयुष्यातून जाऊ शकत नाहीस. ते करारात लिहिलेले नव्हते. ती ओरडत म्हणाली, हो, तुझं अगदी बरोबर आहे. तिथे असं ठरलं होतं की जर तू या 3 महिन्यात गरोदर राहिलीस तर जोपर्यंत तू माझा वारस माझ्या हवाली करत नाहीस तोपर्यंत तू माझ्यापासून मुक्त होणार नाहीस. पण आता तू मला तुझ्या जवळसुद्धा येऊ दिलेले नाहीस. त्यामुळे सध्या काळजी करू नकोस. तू सध्या सुरक्षित आहेस. असं म्हणत त्याने पुन्हा आपलं डोकं तिच्या हृदयांच्या ठोक्यावर टेकवलं आणि त्याचा मऊपणा अनुभवत आपला गाल हळुवारपणे त्यावर घासला. त्याचवेळी ती अस्वस्थपणे पलंगावरून खाली उतरून बाहेर पळाली. दुसऱ्या दिवशी तो तिला खरेदीसाठी घेऊन गेला. तिची नजर ज्या वस्तूवर पडायची ती तो तिच्यासाठी विकत घ्यायचा. असं वाटत होतं की जणू तो तिच्या डोळ्यांमध्ये पाहत तिच्या मनातलं ओळखतो. मला हे सगळं माहीत आहे. तू काहीही विकत घ्यायला नको होतंस. हे खूप वाईट आहे, पण फक्त तू ते पाहिलंस म्हणूनच. तिने त्याला मध्येच थांबवत म्हटले, याचा अर्थ असा नाही की तू या निरुपयोगी वस्तूंवर पैसे वाया घालवावेस. मी त्या लोभी मुलींपैकी नाही. तू माझ्यासाठी काहीही विकत घेऊ नकोस. मला त्यात काहीच रस नाही. फक्त कृपया वारसाचा विषय काही काळांसाठी बाजूला ठेव. आपण चर्चा करू, काहीतरी तोडगा काढू शकतो. करार तर आधीच झाला आहे प्रिये, आणि त्यात कोणताही बदल शक्य नाही. आणि आता कायराला स्वतःवरच राग येत होता. तिला प्रश्न पडला होता की तिने बाळाचे नाव का काढले आणि स्वतःला या संकटात का अडकवले. तो तिला सहलीला घेऊन गेला होता. स्वित्झर्लंड एक रमणीय आणि सुंदरणीय ठिकाण होते. ते खूप मजा करत होते. पण जेव्हा तिला आठवायचे की तो तिच्या आयुष्यात फक्त 3 महिन्यांसाठीच आहे तेव्हा तिचे मन खिन्न व्हायचे. त्यालाही हे जाणवत होते. म्हणून तो तिचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा. कायराला फक्त एकच लहान भाऊ होता, जो भारतात तिच्या वडिलांसोबत राहत होता. तो तिला नेहमी फोन करायचा. ती त्याला तिच्या सहलीचे फोटो पाठवायची, ज्यामुळे तो खूप उत्साहित व्हायचा. तिने तिच्या घरच्यांना सांगितले होते की ती ऑफिसच्या वतीने स्वित्झर्लंडमध्ये आली आहे. त्याने कायराकडे मागणी केली होती की जेव्हा तू तिथून परत येशील मला एक iPhone 17 आणून दे. त्यांनी तिथे 3 महिने घालवले होते, पण त्याने पुन्हा कधीही कायरावर जबरदस्ती केली नव्हती किंवा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्नही केला नव्हता. तो हळूहळू तिच्यापासून दूर गेला होता. यामुळे कायरालाही दुःख होत होते. 3 महिन्यांनंतर तो भारतात परत आला होता. त्याच्या हातात बऱ्याच गोष्टी होत्या. त्या सर्व गोष्टी त्या क्रूर माणसाने तिच्यासाठी विकत घेतल्या होत्या. घटस्फोटाची कागदपत्रे माझ्या घरी कधी पोहोचतील हे ऐकून त्याने कायराकडे अत्यंत रागाने पाहिले होते. माझा हेतू अजून पूर्ण झालेला नाही. ती माझी समस्या नाही. तू खूप स्वार्थी आहेस. मला राग आणू नकोस. तू अजूनही माझी पत्नी आहेस. नाही, मला खरंच माफ कर. मला तसं म्हणायचं नव्हतं. मला वाटलं की आता निघायला हवं. ती तिच्याच दाराबाहेर त्याच्या गाडीत बसली होती. ती उत्तर देणार होती तेवढ्यात प्रियांशने कायराला पुन्हा पकडले. थांब, हे तुझ्या भावासाठी घे. त्याने iPhone 17चा बॉक्स कायराच्या हातात दिला. तुला आठवतंय का? मी तुझ्याबद्दलच्या गोष्टी विसरत नाही. हे तुझ्या लहानशा डोक्यात ठेव बाळा. त्याने तिच्या डोक्यावर हळुवारपणे थोपटले आणि गाडी चालवत निघून गेला. जड अंतकरणाने ती घरात शिरली. तिचे वडील पूर्णपणे ठीक होते आणि तिचा भाऊ खूप आनंदी होता. पण या सगळ्यात असूनही तिचं मन जड झालं होतं. तरीही तिच्या आत्मसन्मानाला धक्का लागला नव्हता. नंतर दिलीपने तिथे तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण तिचं मन काही केल्या माघार घेत नव्हतं आणि प्रियांशला यापैकी काहीच माहीत नव्हतं. म्हणूनच ती मागे हटली होती. जेव्हा दिलीपने तिला पुन्हा लग्नाची मागणी घातली तेव्हा तिने ठामपणे नकार दिला. तिला अशा लोकांसोबत नात्यात राहायचं नव्हतं, ज्यांनी तिच्या कठीण काळात तिला सोडून दिलं होतं. जवळपास 1 महिना उलटून गेला होता, जेव्हा प्रियांश त्याच्या आजीसोबत तिच्या घराच्या छोट्या अंगणात आला. त्याला पाहून तिला धक्काच बसला. त्या 1 महिन्यात ती प्रियांशशी बोलली नव्हती आणि भीतीने तिचं हृदय थरथरत असल्यामुळे तिने घटस्फोटाचा विषय पुन्हा काढलाही नव्हता. प्रियांशने तिच्या खात्यात बरीच मोठी रक्कम जमा केली होती. तिला नोकरीची गरजही नव्हती. ती 1 महिना घरी राहिली होती आणि आता 1 महिन्यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिचे वडील खूप आनंदित झाले होते. आजीनेही तिला प्रेमाने मिठी मारली होती. त्या दिवशी प्रियांशने तिला स्पष्ट केले होते की त्याच्या आयुष्यात यापूर्वी कोणतीही स्त्री नव्हती आणि त्याने हे सर्व फक्त तिला चिडवण्यासाठीच केले होते. तिने रागाने एक उशी उचलली आणि प्रियांशला मारायला सुरुवात केली, पण त्याने तिचे हात पकडून तिला जवळ ओढले. तिने शांतपणे प्रियांशला मिठी मारली. तिने तिचे डोके त्याच्या छातीवर टेकवले होते. सर्व काही स्पष्ट झाले आणि लवकरच
आणि लवकरच संपूर्ण कुटुंबासमोर त्यांचे पुन्हा लग्न झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री प्रियांशने तिला जवळ ओढले आणि खोडकरपणे म्हणाला, "असो मिसेस प्रियांश, तुम्ही अजून करारातील सर्वात महत्त्वाची अट पूर्ण केलेली नाही." कायराने आश्चर्याने विचारले, "कोणती अट?" प्रियांश तिच्या चेहऱ्याजवळ झुकला आणि म्हणाला, "वारसा हक्काच्या मुलाबद्दलची तीच अट. आता तर आजीने स्वतःच प्रस्ताव आणला आहे, त्यामुळे आयुष्यभराच्या वैधतेसह हा करार पुन्हा करणे योग्यच आहे. मला वाटतं तू आत्तापर्यंत तयारी केली असशील. तू मला आधीच सांगायला हवं होतं, नाहीतर मी शेवटच्या क्षणी नकार दिला असता." त्याने खोडकरपणे तिच्या गालावरून बोटे फिरवली. कायराचा चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला आणि ती लाजेने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण प्रियांशने पटकन तिचा मार्ग अडवला. त्याने कायराला आपल्या मिठीत घेतले, तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हणाला, "छोट्या मुली, आता तुला पळून जाण्याची काहीच संधी नाही. मी तुला एक गोष्ट सांगतो, जरी तू तयार नसशील तरी मी आज रात्री तुला जाऊ देणार नाही. प्रियांश, तू मला आता सोडून जावेस असे मलाही वाटत नाही." ती म्हणाली, "कारण मला हे नाते स्वतःहून सुरू करायचे आहे." कायरा हसली. तिने डोळे मिटले आणि त्याला घट्ट बिलगली. प्रियांशनेही तिला आतुरतेने मिठी मारली आणि अशा प्रकारे त्यांचा अपूर्ण राहिलेला प्रवास कायमचा संपला आणि एका सुंदर आणि परिपूर्ण नात्याची सुरुवात झाली. प्रियांशने हे देखील सिद्ध केले होते की तो खऱ्या अर्थाने पुरुष म्हणवून घेण्यास पात्र आहे.